नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खेल जिंदगी के तुम खेलते रहो यारो, हार जीत कोई भी आखरी नहीं होती. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रिओ ऑलिम्पिकमध्ये उत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न आपल्या खेळाडूंनी केला. खरं तर देशाला पहिल्यांदाच क्रिकेटशिवाय बॅडमिंटन, कुस्ती, रायफल शूटिंग, जिम्नॅस्टिकनं वेड लावलं. आपल्या मुलामुलींनी दीपा कर्माकर, साक्षी मलिक किंवा पी.व्ही. सिंधू व्हायला हरकत नाही अशा प्रतिक्रिया येऊ लागल्या. ही खरं तर ऑलिम्पिकनं दिलेली सर्वात पॉझिटिव्ह गोष्ट. पण महाप्रचंड ऊर्जा, तरुणाईला प्रेरणा, लढण्याची जिद्द निर्माण करणाऱ्या खेळांचा खेळखंडोबा करण्याचं श्रेय मात्र आपल्या राजकारण्यांना जातं. अगदी लोकसभा विधानसभेत जसं शहकाटशहाचं राजकारण चालतं तसं ते BCCI किंवा हॉकी संघटना किंवा बॉक्सिंग संघटनाच्या निवडणुकीत बघायला मिळतं. ज्यांनी कधी आयुष्यात मैदानाला पाय लावला नाही ते अशा क्रीडा संघटनांचे 40-40 वर्ष अध्यक्ष राहतात. पैसा आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं कसं हा जेव्हा क्रायटेरिया ठरतो तेव्हा चित्र आणखी काळवंडून जातं. जर इमारत चांगली बांधली नाही तर इंजिनियर जबाबदार असतो. सरकारी काम झालं नाही तर अधिकारी जबाबदार असतो. तर ऑलिम्पिकच्या अपयशाला जबाबदार धरून खुर्च्या उभारणाऱ्या नेत्यांनाही घरी का बसवू नये? आणि या चर्चेसाठी आपल्यासोबत आज आहेत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी, महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष जय कवळी, नॅशनल रायफल असोसिएशनचे अध्यक्ष आणि अर्जुनवीर अशोक पंडित, ऑल इंडिया टेनिस असोसिएशनचे सुंदर अय्यर आणि दिव्य मराठीचे क्रीडा संपादक विनायक दळवी. विनायक दळवी सर, मी तुमच्यापासून सुरुवात करतो. तुम्ही रिओला जाऊन आलात. तुम्ही आता आपल्या सगळ्या पी.व्ही. सिंधूचा खेळ असेल, साक्षी मलिकचा खेळ असेल, आखो देखा बघितलात, त्याचे तुम्ही साक्षीदार होतात. त्या ऐतिहासिक यशाचे तुम्ही साक्षीदार होतात. पण आता प्रश्न निर्माण असा झालेला आहे की 125 कोटीचा देश 119 खेळाडूंची अख्खी टीम पाठवतो आणि त्याच्यानंतर आपल्याला 2 पदकं मिळतात. आणि या सगळ्या संघटनांवरती जे अधिराज्य करणारी मंडळी आहे ती राजकारणी आहेत, ती कुठली जबाबदारी घेत नाहीत. मग अशा लोकांना या सगळ्या आपल्या 125 कोटीच्या देशामध्ये ज्याला पदकांची अशी मारामार चालू होती आपली, तर त्यांना जबाबदार धरून त्यांना घरी का बसवू नये? बरोबर आहे. तुम्ही हा मुद्दा जो म्हणालात तो प्रत्यक्ष रिओत असताना माझ्या मनात दुसरा प्रश्न येत होता. अमेरिका, ग्रेट ब्रिटन आणि चीन हे 3 पदकं जिंकणारे टॉपचे 3 देश होते. या तिघांच्याही संघटनांवर कुठेही राजकारणी दिसत नव्हता. आणि त्यावेळेला प्रथम जाणवलं की या इथे राजकारणी नसतानाही यांनी कशी काय एवढी प्रगती केली. त्यामुळे जर राजकारणी नसताना या देशांची प्रगती एवढी होऊ शकते, प्लॅनिंग एवढं चांगलं असू शकतं, तर आपल्या इथे का नाही, हा पहिला प्रश्न त्यावेळी माझ्या मनात आला. आणि त्या संदर्भात जेव्हा अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेला असं आढळलं की त्या देशांच्या ज्या प्रशिक्षण योजना आहेत किंवा प्लॅनिंग्स आहेत तर ते त्या सगळ्या घटना आहेत किंवा त्या सगळ्या योजना तेथील क्रीडापटू आखतात, माजी खेळाडू असतात ते आखतात. आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम देखील त्यांच्या संघटना किंवा त्यांच्यासारखे जे खेळाडू आहेत जे निवृत्त झाल्यानंतर ते सगळे करत असतात. आणि आपल्या इथे असं चित्र दिसत नाही. आपल्या इथे उलटं दिसतं की एखादा खेळाडू येत असेल तर त्याला कसं संघटना चालवता येत नाही किंवा त्याच्याकडे कसं कौशल्य नाहीत किंवा खेळाडूने आतापर्यंत काय दिवे लावलेत असं बोलवून त्यांना तिथूनच म्हणजे उंबरठ्यावरून परत पाठवलं जातं. तर हे त्यावेळेला मला जाणवलं की योग्य नाहीये. म्हणजे कधी कधी वाटतं की हे खेळाडू कशी संघटना चालू, पैसा आणू शकत नाही, इतर गोष्टी आणू शकत नाही, पण जर जिंकायचं असेल, जेव्हा ऑलिम्पिक सारखा खेळाचा प्रश्न येतो तेव्हा हे प्रकर्षाने जाणवतं की या खेळाडूंकडे जी आपली गुणवत्ता आहे, जे खेळताना त्यांनी काही गोष्टी भोगलेल्या आहेत तर त्या ते प्रत्यक्ष नंतर त्यांचा जो अनुभव आहे तो इतरांच्या कामाला येऊ शकतो, म्हणजे भविष्यातल्या लोकांच्या कामाला येऊ शकतो. प्लॅनिंग त्या दृष्टीने होऊ शकतं. आपल्यासोबत माधव भंडारी आहेत. माधव भंडारीजी, फक्त सुविधा उपलब्ध करून देणं, पैसा आणणं हे जर संघटनांचं काम असेल आणि त्यासाठी आपल्याला जर राजकारणी हवे असतील तर आपण थोडंसं क्रीडा संघटनांमध्ये खरं तर खेळाडूंना जागा द्यायला पाहिजे. तिथं अध्यक्ष म्हणून 40-40 वर्ष ज्या वेळेला विजयकुमार मल्होत्रांसारखे लोक तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष असतात किंवा बॉक्सिंग संघटनेवरती चौटाला ब्रदर्स असतात किंवा जुदो असोसिएशनवरती जगदीश टायटलर असतात, म्हणजे पक्ष कुठलाही असो, कोणीही अपवाद नाहीये. इथं ठाण मांडून बसण्याची इतकी हौस काय आपल्याला? एक तर सुरुवातीला मी सर्व पदक विजेत्या आणि शर्थीने प्रयत्न करणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन करतो. आणि दुसरी एक गोष्ट स्पष्ट करतो की मी काही ह्या क्षेत्रातला जाणकार नाही, त्यामुळे माझी या चर्चेतला सहभाग हा एक सामान्य क्रीडाप्रेमी नागरिक एवढ्याच स्तरावरचा असू शकतो. मी स्वतः कुठल्याही क्रीडा संघटनेमध्ये गेल्या इतक्या वर्षांमध्ये भाग घेतलेला नाही, मी त्या क्षेत्रात काही केलेलं नाही. त्यामुळे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मी माझ्या अनुभवातून देऊ शकणार नाही.
बरं, पण मग माझा एक साधा प्रश्न आहे माधव भंडारी, एक साधा क्रीडाप्रेमी म्हणून किंवा एक साधा नागरिक म्हणून तुम्हाला असं वाटतं का की आपल्या देशातल्या ज्या क्रीडा संघटना आहेत त्याच्यापासून थोडं राजकारण दूर राहिलं, तिथं जर जास्त खेळाडूंना वाव मिळाला अध्यक्षस्थानी, ते चांगलं प्लॅनिंग करू शकतील, ते चांगलं लोकांना प्रशिक्षण देऊ शकतील, ते पदक कसं मिळेल आपल्यासाठी, आपल्याला ते तशी परिस्थिती निर्माण करू शकतील, आपल्या राजकारण्यांनी थोडंसं त्यापासून तरी दूर राहावं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तर आपण असतोच. आजच्याच एका वर्तमानपत्रामध्ये पदक विजेत्या राष्ट्रांमधल्या ह्याचं एक हे आलाय, तपशील आलाय की हू फंड्स रिओ टॉपर्स. रिओमध्ये ज्यांनी जास्तीत जास्त पदकं मिळवली त्यांच्या मागे कोण आर्थिक ताकदी कुणी उभ्या केल्या. अमेरिकेने ज्या सगळ्यात जास्त पदकं अमेरिकेने पटकावली त्या अमेरिकेच्या खेळाडूंच्या मागे सरकार कुठेही उभं राहत नाही. त्या वेगळ्या संस्था आहेत, त्या वेगळ्या पद्धतीने काम करतात, त्याच्यामध्ये सरकारी राजकीय सहभाग नाही. ग्रेट ब्रिटनमध्ये सुद्धा सरकारचा थेट सहभाग नाही, एनजीओ हे काम करते आणि सरकार त्याला काही प्रमाणामध्ये फंडिंग करतं. आणि ज्यांनी मोठ्या प्रमाणात यश मिळवलंय त्या सगळ्या राष्ट्रांमध्ये सरकारचा सहभाग हा त्यातला मर्यादित आहे, कमी आहे. आपल्याकडे दुर्दैवाने असं झालंय की गेल्या 60-65 वर्षामध्ये प्रत्येक गोष्टीत आपण सवय ही लावून घेतली की सगळं सरकार करेल, सगळं सरकारने केलं पाहिजे. आता एकदा सगळं सरकारने केलं पाहिजे, सगळं सरकार करेल असं ठरवल्यानंतर जी सरकार चालवणारी माणसं असतात त्यांना सुद्धा तिथे जाऊन बसायचा मोह होतो. आणि मग त्यांनी तिथे जाऊन बसताना जर काँग्रेसला जाऊन बसला तर मला वाटतं मी जाऊन बसेन, मी जाऊन बसलो की दुसऱ्या राजकीय पक्षाला वाटतं मला जाऊन बसलं पाहिजे. हे चक्र सुरू होतं आणि हे दुष्टचक्र गेली 60-65 वर्ष आपल्याकडे चालू आहे. मला आज ऑलिम्पिकच्या निमित्ताने जी चर्चा सुरू झाली त्याच्यामध्ये मला हा एक चांगला आशेचा किरण दिसतोय की आपण हे दुष्टचक्र तोडण्याची एक मानसिकता समाजामध्ये तयार होते की ज्याची आवश्यकता आहे. बरं. आणि प्रत्येक गोष्ट सरकारनेच केली पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये सरकारचा हस्तक्षेप असलाच पाहिजे. सरकारचा हस्तक्षेप आला की पर्यायाने राजकीय हस्तक्षेप आला, हे अनेक क्षेत्रांमधून दूर करण्याची गरज आहे, नुसतं क्रीडा क्षेत्रच नाही. नाही, मुद्दा असा आहे ना माधव भंडारी, आपल्याला क्रीडा क्षेत्रामध्ये तुम्ही जे म्हणता ना की सगळी गोष्ट सरकारने केली पाहिजे, आपल्याकडे असं समज आहे आणि अशा गोष्टी आपल्याकडे त्यामुळे होतात आणि मग खरं तर सरकारचा किंवा राजकारण्यांचा सहभाग वाढतो. 125 कोटीचा देश आहे, कुठं कन्याकुमारी, कुठं काश्मीर, इतक्या वेगवेगळ्या विविध प्रकारचे लोक राहतात, म्हणजे त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, खेळाडूंच्या समस्या वेगळ्या आहेत, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, शारीरिक परिस्थिती वेगळी आहे. अशा वेळेला आपल्याकडे जिथं असा प्रॉब्लेम आहे ना की जिथं खायची भ्रांत आहे, ऍथलीट्सना आपल्याकडे म्हणजे रेल्वेत नोकरी करणारे जे आपल्याकडे खेळाडू असतात त्यांना खरं तर सुट्टीसाठी सुद्धा ऍप्लिकेशन घेऊन बसावं लागतं. तर अशी परिस्थिती असेल तर राजकारण्यांनी हस्तक्षेप करावा की तिथे, काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यावरती ठाण मांडून बसलं पाहिजे, त्याच्यावरती मान ठोकून बसलं पाहिजे. हा अट्टास कशासाठी आहे? नाही, मी सांगितलं ना, मला स्वतःला हा अट्टास कधीच समजला नाही आणि राजकीय कार्यकर्त्यांनी क्रीडा क्षेत्रापासून किंवा अनेक क्षेत्रांपासून लांब राहावं. त्यांना राजकारणाचं क्षेत्र आहे, त्याच्यामध्ये त्यांना करण्यासारखं भरपूर काम आहे, ते त्यांनी चांगलं करणं आणि बाकीची क्षेत्र त्या भागातल्या लोकांना करू देणं, ह्याच्यात इतकं चांगलं काहीच नाही. चला ठीक आहे, म्हणजे तुमचा पाठिंबा आहे, किमान तुमच्या पक्षातले लोक जरी पद सोडायला तयार नसतील 40-40 वर्ष तरी तुमचा पाठिंबा आहे आणि ही एक पॉझिटिव्ह गोष्ट मानायला काय हरकत नाही. आपल्यासोबत जय कवळे आहेत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे. जय, तुमचा अनुभव काय आहे? काय होतं नेमकं की राजकारणी अशा संघटनांमध्ये ज्याला घुसतात त्याला त्या संघटनांमध्ये मग राजकारण चालू होतं, गटतट पडतात, काय होतं नेमकं की ज्याच्यामुळे आपलं खेळ बाजूला राहून खेळ खंडोबा सुरू होतो? माधवजी भंडारीजी बोलले ते बऱ्यापैकी बरोबर आहे की तुम्हाला त्यांच्याकडे जायला आपण परिस्थिती भाग पडते आणि मग ते लोक तंबूमध्ये आल्यानंतर आपण बोंबाबोंब करतो की बाबा राजकारणी आत आले आणि खेळाचा खेळ खंडोबा झाला. पण राजकारणी लोक ही समाजातली काही वेगळी लोक नसतात, ती आपल्यापैकीच माणसं असतात आणि अनेक ठिकाणी राजकारण्यांनी काम चांगलं केलेलंही दिसतं अनेक खेळांमध्ये. माझं असं मत आहे, आपल्या देशामध्ये आपल्या देशाची दिशाच ठरलेली नाही. एकदा आपण म्हणतो आपण गरीब आहोत, आपल्याला जेवणाची भ्रांत आहे, मग हे जागतिक स्तरावर ऑलिम्पिक वगैरे हे बघू नये हा जर विचार असेल तर मग आपल्याला त्या दृष्टीने मार्गक्रमण करता येणार नाही. जर एकदा आपण देश म्हणून ठरवलं की आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर इतर जगाबरोबर चालायचंय, पुढे जायचंय, चीन सारखं आपल्यालाही जग जिंकायचंय, हा जर विचार असेल तरच आपल्याकडून काम होईल. आणि मला वाटतं गेल्या म्हणजे स्वातंत्र्य काळापासून
आपल्याकडे खेळ या विषयाला फार मला दुय्यम मला असं स्थान जय मिळालं. तुमचा जो आता दृष्टिकोन आहे तो या पॉझिटिव्ह मला मीडियामुळे दिसतोय, पण थोडंसं मुद्दा असा आहे ना की लोकांसमोर जे जयशासोबत झालं तिकडे की 42 किलोमीटरची रन केल्यानंतर ती 3 तास अनकॉन्शियस होती आणि मध्ये द्यायला पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हतं, त्यावेळेला असं ज्यावेळेला नियोजन होतं किंवा अशा ज्याला घटना घडतात त्याला आपण म्हणजे काय दिशा ठरलेली नाही असं तुम्हाला वाटतं, किंवा आपण का नाही असा विचार करायला पाहिजे की आपण हे सगळं खेळाडूंच्या हातात दिलं पाहिजे, त्यांना हे टेक्निकली आणि सायंटिफिकली नाही, हँडल मी त्या करून दिलं विषयाकडे पाहिजे. येतो. तुम्ही ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष हे मला आपले एक मुद्दा ऑलिम्पिक करायचा. अर्जुन अवॉर्ड विनर आदिल सुमारीवाला आहेत. त्यामुळे मला असं म्हणायचं नाही की त्यांच्याकडून काय राहिलं असेल. मला असं म्हणायचंय त्या उजव्या हाताला माहित नाहीये डावा हात काय करतोय. आपल्या देशामध्ये खेळांच्या ज्या फॅसिलिटीज आहेत, ज्या साधन सुविधा आहेत, त्या सगळ्या ऑथॉरिटीजकडे आहेत. म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडे असतील किंवा शासकीय महाराष्ट्रामध्ये शासनाकडे असतील, त्यांच्याकडे साधन सुविधा आहेत. आणि खेळ चालवणाऱ्या ज्या संघटना आहेत त्यांच्याकडे संघटना नाहीये, त्यांच्याकडे साधन सुविधा नाहीयेत. त्यामुळे या दोघांचा हाताचा मिलाफ होत नाही. आपल्या देशातले चांगले खेळ जे चालले आहेत, त्यांचा कारभार चाललाय, त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे स्वतःच्या फॅसिलिटीज आहेत. आता सुद्धा ऑलिम्पिकमध्ये ज्यांना फॅसिलिटीज मिळाल्या, आपल्या ज्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्याच्यामध्ये बॅडमिंटन आहे, शूटिंग आहे, टेनिस आहे. कारण त्यांच्याकडे फार मुबलकरित्या चांगल्या प्रकारे त्यांच्या साधन सुविधांचा विचार केला गेला. असा जर सर्व खेळांचा विचार केला तर मला वाटतं आपण क्रिकेटकडून शिकायला पाहिजे. क्रिकेटकडे ज्या साधन सुविधा आहेत, आपण क्रिकेटच्या नावाने नुसतं बोटं मोडून चालणार नाही. प्रश्न असा ना जय कवळीजी प्रश्न असा आहे की आपल्याला सुद्धा पहिल्यांदाच कळलंय, पीव्ही सिंधूने जिंकल्यानंतर की बॅडमिंटन नावाचा खेळ असतो 125 कोटीच्या देशातल्या लोकांना, खूप कमी लोकांना कळलेलं आहे. ज्यावेळेला जोपर्यंत त्या खेळाला ग्लॅमर मिळत नाही तोपर्यंत अशा गोष्टी घडत राहतात, आणि ज्यावेळेला ग्लॅमर मिळेल त्यावेळेला आपण अचानकपणे डोक्यावर घेऊन खेळाडूंना नाचायला लागतो, त्या खेळाला पण डोक्यावर घेऊन नाचायला लागतो. सुंदर अय्यर आहेत आपल्यासोबत. सुंदर अय्यरजी, असं काय होतं की राजकारण घुसल्यानंतर खरंच असं होतं का की राजकारणी आले तरी काय हरकत नाही, ते निष्पक्षपातीपणे सगळा व्यवहार करतात? आज बऱ्याच संघटना आहेत, जसं जय म्हणाला की ज्या संघटनेवरती आज पॉलिटिशियन्स आहेत, आता जे हे नवीन जो कोड ऑफ कंडक्ट आलाय यामुळे तरी आता यातनं बऱ्याच लोकांची सुटका होईल. जे लोक काही 40 वर्ष होते, 50 वर्ष होते, हे लोकांना जायला लागणार आहे, कारण की नवीन कोड ऑफ कंडक्टमध्ये 2 टर्म्सच्या वरती राहू शकत नाहीत आणि 70च्या पुढे राहू शकत नाहीत. तर ही जे कोड ऑफ कंडक्ट जे आता गव्हर्नमेंटनी इंट्रोड्यूस केलंय, हे एक मला वाटतं हे एक चांगली गोष्ट झालेली आहे. दुसरी गोष्ट, जसे भंडारी साहेब म्हणाले, आता जय म्हणाला, तसं गव्हर्नमेंटचा जो रोल असतो की नाही, हा एक खूप त्याचा वेगळा रोल आहे. आपल्याकडे इंडियामध्ये आपण खूप वेगळ्या दृष्टिकोनातनं हा रोल बघतो. गव्हर्नमेंटचा रोल काय आहे की इन्फ्रास्ट्रक्चर घडवणं, इन्फ्रास्ट्रक्चर घडवायला पाहिजे. आज आपल्याकडे तुम्ही मला सांगा, ग्राउंड आहेत का? आज ग्राउंडच नाहीत खेळायला. तुमची मुलं जाणार कुठे खेळायला? आज आपण म्हणतो आपल्याकडे ऑलिम्पियन होत नाही, बरोबर आहे, कारण की आपला 3 वर्षाचा मुलगा किंवा 5 वर्षाचा जो मुलगा असतो तो नीट पळू शकतो का? हा नाही पळू शकत. आज आपल्याकडे आपण त्याला नीट कॅच पकडायला शिकू शकतो का? नाही करू शकत. इंडिया हा एक फार पेक्युलर देश आहे. जसं तुम्ही म्हणालात, आज नॉर्थ टू साऊथ, ईस्ट टू वेस्ट, इकडे फार वेगवेगळे सगळ्यांचे कल्चर आहेत, इकडे खाण्याच्या वेगळ्या पद्धती आहे, आणि या सगळ्या जर मिळून जायचं असेल तर मला असं वाटतं की आपण खूप मागे आहोत. आणि आपला जर देश मोठा जर होणार असेल ऑलिम्पिक्समध्ये, तर तो 2024 मध्ये मला असं वाटतं की आपण काहीतरी करू शकतो. आता आपली प्रगती सुरू झाली आहे, आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्या प्रगतीला गव्हर्नमेंट असेल, ऑर्गनायझेशन असतील किंवा इंडिव्हिज्युअल असतील, कॉर्पोरेट असतील, मी तुम्हाला खूप स्पेसिफिक प्रश्न विचारला होता. मी असं म्हटलं होतं की हरकत नाहीये की राजकारणी आले तरी, पण प्रश्न इतका माझा स्पेसिफिक होता की ते निष्पक्षपणे व्यवहार करतात का, आणि तसा व्यवहार होतो का? तसं असतं तर मग काय कोणाला आक्षेप असण्याची काही गरजच नव्हती ना. नाही, हे बघा, तुम्ही जे म्हणताय ते मला पटतंय. बऱ्याच वेळेला होत नाही. आता जर तुम्ही बघायला गेलात तर काही नॉर्थ मधले राजकारणी आहेत, हे प्रिफर करतात की नॉर्थ मधलीच लोक त्या टीममध्ये जातील. त्यामुळे साऊथ किंवा वेस्ट मधल्या लोकांना यामध्ये ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही. जोपर्यंत हे असं होत राहणार आहे, काही वेळेला जे ईस्ट मधले जे काही असतात, त्यांच्याकडे काही असोसिएशन असतात, ते इन्शुअर करतात की ते ईस्ट मधलीच लोक जातील. तर जोपर्यंत हे सगळं एकत्रपणे इंडिया म्हणून आपण बघणार नाही, आणि जोपर्यंत राजकारणी इंडिया म्हणून ओव्हरऑल बघणार नाही, तोपर्यंत मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम सुरूच राहणार आहे. नक्कीच. आपल्यासोबत मी माधव भंडारी येतो तुमच्याकडे. मी अर्जुनवीर अशोक पंडित आपल्यासोबत. अशोक पंडितजी, आता तुम्ही आता सुंदर अय्यरना पण ऐकलं आणि बाकीच्या पाहुण्यांना पण ऐकलं की स्पोर्ट्स आहे, पण त्यामध्ये स्पोर्टिंग स्पिरिट नाहीये. म्हणजे त्या खेळात पण म्हणजे खेळाचं राजकारण असं झालं की ते त्यातून स्पोर्टिंग स्पिरिट हरवलंय.
ना ते राजकारण्यांकडे आहे ना त्याचं व्यवस्थापन करणाऱ्यांकडे आहे, आणि त्याच्यामुळे आपली ही काहीशी एक काय म्हणतो आपण या काठाला पण नाही होत आणि त्या काठाला पण नाही होत, अशी आपली अवस्था होऊन बसली आहे. नाही शायद मी फुल्ली अग्री करत नाही. राजकारणीला तो आपण वेगळं ठेवला पाहिजे, पण एज फार एज आपले सगळे खेळाडू जे मॅनेजमेंटमध्ये आहे आणि खेळाडू जे आपले सिलेक्शन क्रायटेरिया आपण समजू ऍडव्हान्समध्ये डिक्लेअर केलेलं आहे. आता शूटिंगचा तुम्ही बघा, आमचा एक फिक्स सिलेक्शन क्रायटेरिया आहे, ते तुम्ही सिलेक्शन क्रायटेरियाला फॉलो करा. तुम्ही ऑलिम्पिकमध्ये कोटा घेतला आहे मीन्स यू आर अ टॉप लेवल प्लेअर. वर्ल्डमध्ये तुम्ही नंबर 1 नंबर 2 प्लेसिंग घेतली नाही तेपर्यंत तुम्हाला कोटा भेटत नाही. सो एकदा तुमच्या हे कोटा तुम्हाला भेटला, नाव दॅट कंट्रीला कोटा भेटलेला आहे. नाव इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी. राज्य संघटना, राष्ट्रीय संघटनाची जबाबदारी आहे की ते टायमाला जे पण खेळाडू टॉप फॉर्ममध्ये आहे ते कंट्रीला रिप्रेझेंट करणार. ना शूटिंगमध्ये आमचे हे सगळे क्लिअर कट लेट डाऊन आहे आणि ते आम्ही फॉलो करताय. बाकी खेळामध्ये पण सगळ्या संघटनांनी ते स्ट्रिक्टली फॉलो केला पाहिजे. राजकारण तो अजिबात अलाव केला पाहिजे नाही. राजकारणीला तुम्ही याच्यात आणलं म्हणजे ते सगळे डिक्टेटर सारखं वागतात आणि दुसरं काय त्यांचं तोंड उघडू शकत नाही. तो राजकारणी लोकांना सगळ्यांना वेगळं ठेवला पाहिजे. सिलेक्शन क्रायटेरिया ऍडव्हान्समध्ये डिक्लेअर करून खेळाडूंना तुम्ही सिलेक्शन करायची जबाबदारी द्या. जे रिटायर्ड खेळाडू आहे, ते टॉपचे खेळाडू आहे, जसं आता अभिनव बिंद्रा आमचा रिटायर होणार आहे. ठीक आहे. तो आता अभिनव सारखे लोकांना तुम्ही जबाबदारी द्या, तो प्रॉपर सिलेक्शन होणार आणि अशा काही डिबेकल आता होणार नाही. पण आता एव्हरीबडी आपण सगळे जेवढा लोक रिप्रेझेंट करतात ते सगळे काय मेडल आणू शकत नाही. राईट. पंडितजी, आता नेमकं होतं काय मग? आता तसं होत नाहीये का? आता तशा खुल्या पद्धतीनं तसा व्यवहार होत नाही, सिलेक्शन प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम्स होतात, काय होतं नेमकं? आता अडचणी काय येतात? नाही आता नाही आता नाही शूटिंग स्पोर्ट्स बद्दल तुम्ही विचारता मला, मी तुम्हाला सांगतोय की शूटिंग स्पोर्ट्समध्ये आम्हाला तसा काही प्रॉब्लेम नाही. आमचा सिलेक्शन फेअर आहे आणि प्रत्येक खेळाडू त्यांची टॉप लेवलची कामगिरी दाखवल्यानंतर त्यांना जे वर्ल्ड कप लेवलमध्ये मेडल मिळाल्यानंतर ते कंट्रीला रिप्रेझेंट करू शकतात. त्याला कोटा म्हणतात. कोटा जेपर्यंत तुम्हाला भेटत नाही तेपर्यंत तुम्ही कंट्रीला रिप्रेझेंट करू शकत नाही. आता आमचे जेवढे पण खेळाडू गेले, आम्हाला 3 खेळाडू सोडून बाकी सगळ्यांना टॉप परफॉर्मन्स केलेला आहे. आता सगळ्यांना मेडल मिळेल तसा पॉसिबल नाही. इफ यू वॉन्ट द मेडल सगळ्यांनाच भेटला पाहिजे, तो 3 कंट्रीनीच भाग घेतला पाहिजे. नक्की. आपण कॅटेगरायझेशन करत नाही आहोत. आपण खेळ म्हणून या सगळ्याकडे बघतोय. आपण ऑलिम्पिक्स म्हणून या सगळ्याकडे बघतोय. ऍथलेटिक्स असेल किंवा स्विमिंग असेल किंवा बॅडमिंटन असेल किंवा हॉकी असेल. माधव भंडारीजी, मुद्दा असा आहे की सगळ्यांना मान्य आहे की राजकारण्यांनी यापासून बाजूला झालं पाहिजे, थोडंसं अंतर राखून राहिलं पाहिजे खेळापासून, त्या मैदानापासून. त्याचं राजकारणाचा आखाडा होऊ देता कामा नये. मात्र ते होत नाही. आता याची पहल कोण करणार? याच्यासाठी पुढाकार कोण घेणार? याच्यासाठी पुढाकार पंतप्रधान झाल्यानंतर मोदी साहेबांनी घेतला आणि त्यांनी हे जे काही कोड ऑफ कंडक्ट घालून दिलं आणि अनेक लोकांना या क्रीडा संघटनांमधून बाहेर पडण्यासाठी रस्ते तयार केले. त्यामुळे मोदी साहेबांनी त्याच्यामधलं एक पहिलं पाऊल टाकलेलं आहे आणि आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये त्यांचं स्वागत करून हे अधिक पुढे कसं जाता येईल हे बघितलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा मला आपल्या लक्षात आणून द्यायचा आहे की या सगळ्यामध्ये क्रीडा प्रशासनाचा जो भाग आहे, म्हणजे मी एकेका क्रीडा प्रकारातलं म्हणत नाहीये, म्हणजे गेल्या अनेक वर्षांमध्ये आपण या बातम्या वाचत आलो आहोत की त्या शिष्ट खेळाडूंच्या पथकाबरोबर जाणाऱ्या पथकामध्ये खेळाडूंची संख्या कमी असते, अधिकाऱ्यांची संख्या जास्त असते. आणि हे अधिकारी सरकारी अधिकारी, प्रशासकीय अधिकारी असतात. अनेकदा त्यांचा खेळाशी काय संबंध आहे हे आपल्याला माहीत नसतं. आणि याही बातम्या आपण वाचलेल्या आहेत की हे परदेशात जाणारे अधिकारी स्वतः पंचतारांकित सोयी सुविधा वापरतात आणि खेळाडूंना मात्र दुय्यम दर्जाच्या सुविधा देतात. जो प्रत्यक्ष मैदानात काम करणारा खेळाडू आहे त्याच्या सुविधेची चिंता न करता स्वतःच्या मौजमजेची चिंता करणारा प्रशासकीय अधिकारी, हे आपल्या क्रीडा क्षेत्रामधलं सगळ्यात मोठं दुखणं असं माझं लांबून बघून मत आहे. आता ही जी क्रीडा क्षेत्रातली माणसं आहेत ती त्याच्यामध्ये अधिक जाणकारीने सांगू शकतील, पण लांबून जे दिसतं ते मला हे दिसतं. नाही, अतिशय महत्वाचा मुद्दा. विनायक दळवींनी तर त्याचा अनुभव घेतला. विनायक दळवी, कसा होता तो प्रवास? तुम्ही तर खरंच अनुभवलेला आहे. उदाहरण घ्यायचं, काल रात्री मी आलो तर त्यावेळेला माझ्यासोबत एका संघटनेचं नाव, त्या व्यक्तीचं नाव घेत नाही, त्या संघटनेचे अध्यक्ष होते. त्यांचं ते फर्स्ट क्लासमध्ये स्वतः बसले होते, बिझनेस क्लासमध्ये. त्याच्याही वर त्याच्यापेक्षा महाग तिकीट होतं, म्हणजे 4 पट तिकीट इकॉनॉमी. मला वाटतं की खेळाडू इकॉनॉमी क्लासनी जातात, पदाधिकारी मात्र फर्स्ट क्लासनी जातात.
तर हा जो मधला पैसा जो जातो फुकट जातो तर तो म्हणजे साधारण 100 रुपयातले 75 रुपये ते वाचवून त्यांनी जर इकॉनॉमी क्लासने प्रवास केला आणि ते पैसे तर खेळाडूंसाठी त्यांच्या ट्रेनिंगसाठी त्यांना प्रशिक्षणासाठी दिले तर आपल्याला अधिक फायदा झालेला दिसेल. तर याचं ताजं उदाहरण म्हणजे ललिता बाबर जी फायनलमध्ये पोहोचली पण तिला स्टिपल चेससाठी तो ट्रॅक जो आता रिओ ऑलिम्पिकला होता मोंडो ट्रॅक तर त्याच्यावर तिला सराव करायचा होता परंतु तिला परदेशात सरावासाठी जाण्याची संधी मिळाली नाही म्हणजे तिला निधी मिळाला नाही तेवढा आणि त्यामुळे तिला वंचित व्हावं लागलं. तिला प्रॅक्टिस त्या ट्रॅकवर जेव्हा आधीपासून झाली असती तर कदाचित वेगळी आणखी चांगली कामगिरी पाहायला मिळाली असती. आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी तिथे आता बघितले आपल्या खेळातल्या संघटनांचे बहुतेक सर्व संघटनांचे पदाधिकारी होते आणि त्यातल्या अशा काही संघटना होत्या ज्या ऑलिम्पिक स्पोर्ट्समध्ये ते खेळ नाही आहेत आणि मला वाटतं आपला भारतीय ऑलिम्पिक संघटना आहे त्या संघटनेचे अध्यक्ष आणि सचिव हे 2 खेळाचं प्रतिनिधित्व करतात तर त्या 2 खेळांचा देखील ऑलिम्पिक खेळात समावेश नाहीये आणि इतर तर सगळेच जण आले होते त्या सगळ्यांनी पंचतारांकित वास्तव्य नंतर तिथे शॉपिंग करणं किंवा फिरणं त्याला जास्त प्राधान्य दिलं. म्हणजे आणखीन एक केली थोडक्यात. हा एका व्यक्तीचं नाव घेत नाही त्या व्यक्तीने कुस्तीसाठी रिप्रेझेंटेशन केलं पण प्रत्यक्ष कुस्ती स्पर्धा असताना ती व्यक्ती तिथे नव्हती ती परत गेली होती परदेशात. मग ती व्यक्ती कुठल्याही संघटनेचे पैसे खर्च करून तिथपर्यंत का आली हा प्रश्न निर्माण होतो. अतिशय गंभीर मुद्दे ते सगळे. तर माधव भंडारीजी तुम्ही याच्यावरती जरा जास्त प्रकाश टाकू शकाल तर अशी लोक असतील त्या सगळ्या ऑलिम्पिक संघटनांमध्ये किंवा त्या नियोजनामध्ये किंवा त्या अधिकारी पदांवरती तर कसे आपले ऑलिम्पिक वीर घडतील बरं. म्हणजे दीपा कर्माकरला तर शेवटपर्यंत फिजिओ सुद्धा मिळाला नव्हता ते तर सगळ्यात ताजं उदाहरण आहे. या प्रशासनामध्ये बसलेली माणसं जी आहेत राजकीय कार्यकर्ता राजकीय नेता हा कदाचित अध्यक्षपदावर बसेल पण खालचं प्रशासन तो चालवत नाही. त्याला मिरवण्यामध्येच त्याला इंटरेस्ट असतो तेवढं तो करतो पण दैनंदिन प्रशासन चालवणारी जी माणसं आहेत मग त्यातली काही सरकारमध्ये असतील काही सरकारमधून तिकडे लीनवर गेलेली असतात आणि काही त्या क्षेत्रांनी स्वतः आणलेली असतात. हा जो प्रशासक वर्ग या प्रशासक वर्गाच्या कामगिरीचं मूल्यमापन आजतागायत आपण कुणी केलेलं नाही. आपल्याला त्या मुद्द्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही. क्रीडा प्रशासन नावाचा विषय असतो याचं सुद्धा भान आपल्याकडे नाही आणि क्रीडा प्रशासनाचा मुद्दा जोपर्यंत आपण चर्चेला घेत नाही त्याच्यावरती आपण काही गंभीरपणे करत नाही तोपर्यंत आज ज्या खेळाडूंनी यश मिळवलंय ते त्या खेळाडूंचं आणि ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी करून दाखवली दुर्दैवाने त्यांना यश मिळालं नसेल पण कामगिरी चांगली केली हे त्या खेळाडूंचं वैयक्तिक कर्तबगारी आहे. याच्यामध्ये त्या प्रशासनाचा काय वाटा आहे. बरोबर. म्हणजे मला तर आता जे काही विनायक म्हणाले की बिझनेस क्लासमधून जाण्याची इकॉनॉमी क्लासने जा आणि खेळाडूंच्या सुविधावर खर्च करा. माझं म्हणणं आहे त्या खेळाडूला इकॉनॉमी क्लासमध्ये का पाठवलं त्याला जाऊ दे ना बिझनेस क्लासमध्ये. बरोबर. तो जर मैदानावर जीव तोडून धावतोय तर उरलेल्या वेळेला त्याला सुविधा मिळाल्या पाहिजेत. पण मुद्दा असा ना भंडारीजी इन्स्पायरिंग भाषण मोदींनी केलं होतं ज्यावेळेला क्रीडा प्रशासन या सगळ्या विषयामध्ये त्यावेळेला खूप इन्स्पायरिंग भाषण केलं होतं आणि हा जो सगळा प्रकार घडलेला आहे हा प्रकार आत्ताच्या ऑलिम्पिकमध्ये घडलेला आहे. भाजपचं सरकार आहे केंद्रामध्ये तर या सगळ्याची दखल घेतली जाईल की नाही जाईल इतकाच मुद्दा आहे. म्हणजे हे अशा पद्धतीने जी लोक वागली गेली आहेत त्यांचं होणार आहे काय. पण निश्चित घेतली जाईल कारण स्वतः मोदी साहेब या विषयामध्ये नाही निश्चितच घेतला जाईल कारण स्वतः मोदी साहेब अशा विषयांमध्ये अत्यंत जागरूक असतात. त्यांची स्वतःची यातली मतं अत्यंत स्पष्ट आहेत ते बोलून दाखवत असतात. त्यामुळे या सगळ्याचं ऑडिट पूर्वी झालं असेल नसेल मला माहित नाही पण यावेळेला मोदी साहेबांच्या स्तरावर झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. चला ठीक आहे. पण दळवी सर असं ऑडिट तर आपल्याकडे कधी याच्यापूर्वी झालेलं कुणी ऐकलं यापूर्वी झालेलं नव्हतं परंतु भंडारी साहेबांनी सांगितलं एक तो मुद्दा महत्वाचा आहे की आपण फक्त राजकारण्यांचं काम किंवा त्यांचा एखादा काय म्हणतो वावर अधिक झाला की आपण बघतो परंतु यातले झारीतेल शुक्राचार्य जी मधली प्रशासन यंत्रणा आहे म्हणजे त्याचा अनुभव मला वाटतं इथे बसलेले 3 खेळांचे संघटक आहेत तिघाने आलेला असेल दरवेळेला त्यांना त्यांच्यातूनच म्हणजे त्यांच्या थ्रू जाणं पास होणं कठीण असतं आणि तिथेच ते फायटिंग त्यांची तिथेच आधी संपते. नक्कीच. आणि त्यानंतर खेळाडूंना मिळतं. म्हणजे आपण राजकारण्यांचं बघतोय पण त्याच्यापेक्षा जास्त दखल या प्रशासन व्यवस्थेकडून घ्यायला पाहिजे. कारण त्यांचं काय म्हणतो मूल्यमापन झालं पाहिजे किंवा कुठे अडतंय त्यांच्यामुळे आपण का नुकसान झालं त्याचा कधीच कोण विचार करत नाही. हा मुद्दा त्यांनी
बरोबर सांगितलं. पण मुद्दा असा आहे ना की जय कवळींकडे जाईन मी. जय कवळी मुद्दा असा आहे की आपल्याकडे ऑलिम्पिक झालं ना की परत 4-5 वर्षांनी त्याचं ऑडिट होतं. म्हणजे आपल्याकडे आता 2 पदकं मिळाली, याच्यानंतर आपल्याकडे ऑलिम्पिकची चर्चा पुढच्या ऑलिम्पिक पर्यंत होत नाही. ना त्या खेळांची चर्चा होते, ना बॅडमिंटनची चर्चा होईल, ना तोपर्यंत स्विमिंगची चर्चा होईल, ना तोपर्यंत हॉकीची चर्चा होईल. आपल्याकडे ऑडिट त्याचं पूर्णपणे परत 4 वर्षानंतर. तर ही पद्धत कोण मोडीत काढणार? कारण जोपर्यंत क्रिकेटकडे लोकांचं लक्ष असतं, क्रिकेटकडे अख्ख्या देशाचं लक्ष असतं, त्यामुळे क्रिकेट सातत्यानं ग्लॅमरमध्ये राहतं आणि त्याची चर्चा होते, त्याच्याबद्दलचं लोकांचं सातत्यानं त्याकडे लक्ष असतं. तर हे ऑडिट होण्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे ना. भंडारीजी बोलले हे फार चांगलं आहे की ऑडिट म्हणजे याचा लेखाजोगा जर पंतप्रधान घेणार असतील तरी फार स्वागतार्ह अशी ही गोष्ट आहे. आणि मला असं म्हणायचं आहे, मी तुमच्या सर्वांच्या माहिती करता देतो, खास करून भंडारी साहेबांच्या माहितीसाठी, की हे जे नॅशनल स्पोर्ट्स कोड आहे हे 1977 सालचं आहे, इमर्जन्सीच्या काळातलं आहे आणि ते अजूनही आपल्याकडे कायद्यामध्ये त्याचं रूपांतर होत नाही. त्यामुळे मगाशी सुंदर बोलल्याप्रमाणे त्याचं अंमलबजावणी ही होत नाही आणि अंमलबजावणी न झाल्यामुळे आपण लेखाजोगा कशाचा घेणार. आता तुम्ही सुरुवातच केली होती की विजयकुमार मल्होत्रा साहेब आज 40 वर्ष अध्यक्ष आहेत. आता ह्याचा लेखाजोगा कोण घेणार आणि या सगळ्या नॅशनल स्पोर्ट्स कोड म्हणजे एक कायदा आल्याशिवाय या कायद्याची अंमलबजावणी कशी करणार. नाही, आपण कायदा नसल्यामुळे त्याची अंमलबजावणी करता येत नाहीये आणि या अशा कुठल्या तरी कचाट्यात आपण भारत हा देश थापडलेला आहे. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं की अमेरिका, रशिया मी घेणार नाही या बाबतीत उदाहरण, परंतु अमेरिका, इंग्लंड, ग्रेट ब्रिटन या ठिकाणी शासन क्रीडा क्षेत्रामध्ये लुडबुड करत नाही. बरोबर. आणि त्यामुळे फार चांगल्या प्रकारचं त्यांना क्रीडा क्षेत्राचं प्रशासन राबवता येतं. आपल्या इकडे धड म्हणजे मी मगाशी बोललो तसं साधन सुविधा यांच्या हातात आणि यांना सांगताय तुम्ही परफॉर्मन्स द्या. हे कसं शक्य आहे जोपर्यंत त्यामुळे कोड येत नाही. कोडचं म्हणजे जसं जीएसटी झालं तसं पंतप्रधानांनी नॅशनल स्पोर्ट्स कोड पास करून घ्यावा आणि त्याचं पार राज्य नाही जिल्हा स्तरापर्यंत त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. माधव भंडारी आहेत आपल्यासोबत. माधव भंडारीजी, अतिशय महत्वाचा मुद्दा जय कवळींनी मांडलेला की नॅशनल स्पोर्ट्स कोड बिल जे आहे ते त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्याचं कायद्यात रूपांतर झाल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होणार नाही. निश्चितच आहे. जर 77 सालापासून ते आजतागायत झालं नाही तर त्याची जबाबदारी ही मधल्या सगळ्या सरकारांवरती आणि मधल्या काळात ज्यांनी दीर्घकाळ राज्य केलं त्यांच्यावर आहे. पण जीएसटी सुद्धा अनेक वर्ष होऊ शकलं नव्हतं, ते शेवटी मोदी साहेबांनीच अस्तित्वात आणलं. आणि त्यामुळे मोदी साहेबांचं या विषयांमधलं जे धोरण आहे, दृष्टिकोन आहे, त्यांच्यामध्ये एक पॅशन आहे की आपल्या देशाचं नाव सगळ्या क्षेत्रामध्ये जगभरात उंचावर गेलं पाहिजे. आणि जेव्हा सगळ्या क्षेत्रात जावं असं म्हणतात तेव्हा त्यांना क्रीडा क्षेत्र सुद्धा अभिप्रेत असतं. म्हणूनच ते ऑलिम्पिकला निरोप देण्याच्या वेळेला त्या पद्धतीने बोलले. बरोबर. शेवटी आपण एक लक्षात गेलं पाहिजे की त्यांना फक्त आता 2च वर्ष मिळालीत. पण या 2 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी आपल्याला कोणत्या दिशेने जायचं हे दिशा दाखवलेली आहे. आणि हा जो नॅशनल स्पोर्ट्स कोडचा विषय आहे तो सुद्धा त्यांच्यापर्यंत आपण सगळ्यांनी पोहोचवला तर मला वाटतं त्याच्यातही आपल्याला सकारात्मक निर्णय झालेले दिसतील. नक्कीच नक्कीच. माधव भंडारीजी, जाता जाता मी तुम्हाला अजून एक प्रश्न विचारू इच्छितो. तो आहे की आपल्या राज्यातल्या पण अशा संघटना ज्याच्यामध्ये अतिशय मोठे मोठे राजकीय नेते त्याच्यावर ठाण बांधून, म्हणजे त्यावर कुस्ती आहे, खो खो आहे, कबड्डी आहे, तर त्याच्याबद्दल पण असे निर्णय होणार का मग? आता इथं पण तुमचंच सरकार आहे. नाही, आपल्या इथे क्रिकेट सुद्धा आहे आणि त्या क्रिकेटचं सुद्धा आपण बोलायला हरकत नाही. हो, क्रिकेट पण आहे आपल्याकडे आणि त्याच्यात सगळेजण आहेत. आणि म्हणजे राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे. नाही, आपण क्रिकेट टाळलं म्हणून मी आठवण करून दिली. बोला. आणि कबड्डीमध्ये सुद्धा कोण आहेत ते आपण बघा. नाही, म्हणूनच मी विचारलं. तर त्याचा निर्णय घेण्यासाठी तुम्ही किमान महाराष्ट्रासाठी का होईना पण तुम्ही देवेंद्र फडणवीसांना साकडे घालणार की नाही घालणार? महाराष्ट्राला लागू होईल. नाही, म्हणून मी आपल्याला सांगितलं की नॅशनल स्पोर्ट्स कोड लागू हवं आणि त्याच्यामध्ये चांगल्या अधिक सुधारणा व्हाव्यात. याच्यासाठी संपूर्ण राष्ट्रीय डिबेट घडवून आणून आपण सगळेच त्याच्यासाठी प्रयत्न करू ना. नक्कीच. अतिशय आशादायी चित्र आहे. राष्ट्रीय धोरण लागू झालं की ते राज्याला सुद्धा लागू होतं. नक्की. अतिशय आशादायी चित्र आहे. मी विनायक दळवी, तुमच्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत आपल्याकडे. नेमकं काय झालं पाहिजे म्हणजे हा सगळा खेळखंडोबा आहे तो थांबेल आणि सगळं मार्गी लागेल? सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऑलिम्पिक जेव्हा येतं तेव्हा आपण फक्त हा विचार करतो. त्यावेळेला ऍथलेटिक्स, स्विमिंग किंवा आता बॉक्सिंग आहे जय कवळी यांचं, किंवा यांचं शूटिंग आहे, तर हे खेळ ह्याच्यात जास्त पदकं असतात. आपण अशा खेळांवर लक्ष केंद्रित केलं तर आपण जास्त म्हणजे आपलं नाव जे आपण एक
1-2 पदकं, 10 पदकं, 6 पदकं बघतो. त्याच्याऐवजी म्हणजे आपण अधिकाधिक पदकांसाठी प्रयत्न करताना दिसतो. आणि त्या दृष्टीने जर आखणी केली, म्हणजे सरकार असेल किंवा सगळ्यांनी संघटकांनी मिळून एकत्र येऊन, तर आपल्याला चांगलं चित्र बघायला मिळेल. नाहीतर आपण सांघिक खेळात एक पदक असतं त्याच्यासाठी पूर्ण राबत असतो आणि शेवटी एक मिळालं नाही की एकदम हताश होतो. त्याच्याऐवजी हे इतर खेळ आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्याच्यासाठी सुविधा निर्माण करणं, म्हणजे स्विमिंग पूल आहेत किंवा शालेय लेवलपासून जर प्रयत्न केले आणि जे असे खेळ आहेत त्यांना त्या संघटनानं सपोर्ट केला तर मग हे चित्र बदललेलं पाहायला मिळेल. नक्कीच पदकं अधिक पाहायला मिळतील. सुंदर अय्यर, शेवटची 30 सेकंद आहेत. काय अपेक्षा आहेत? म्हणजे आता हा कार्यक्रम बघतायत, म्हणजे आता माधव भंडारे आपल्यासोबत आहेत जे भाजपचे प्रवक्ते आहेत आणि त्यांचं सरकार आहे केंद्रात आणि राज्यात. काय अपेक्षा आहेत? शेवटची 30 सेकंद आहेत. इंडियामध्ये स्पोर्ट्स रेव्होल्युशन झालं पाहिजे, याला दुमत नाही. पुढच्या 2020-2024च्या ऑलिम्पिककडे आता आपलं लक्ष पाहिजे आणि याकरता सगळ्यांचा आपल्याला हात पाहिजे. आज तुम्ही जर हे सगळं म्हटलेत तसं प्राईम मिनिस्टर ऑफिसमध्ये एक ऑलिम्पिक सेल हा सुरू झालाय आणि ही एक खूप मोठी बाब आहे, कारण की आतापर्यंत कधी या लेवलला कोणी विचार केला नव्हता. आज मोदी साहेबांनी त्यांच्या ऑफिसमध्ये पीएमओ सेल हा स्पोर्ट्स सेल काढलाय आणि याचं एकच काम आहे की पुढे तीन ऑलिम्पिकमध्ये इंडियाचा परफॉर्मन्स कसा वाढत राहील. तर ही एक खूप मोठी गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट हे सगळेजण म्हणतात की इंडियामध्ये आज इतके खेळ खेळतो आपण की जे मेन खेळ आहेत ते बाजूला राहतात. आज आपल्याकडे तुम्हाला माहिती नसतील अशी नावं आहेत खेळांची. संगीत खुर्ची एक खेळ आहे आणि त्या संगीत खुर्चीची असोसिएशन आहे आणि असोसिएशनला पैसे देतोय आपण. आज आपल्याकडे गव्हर्नमेंट म्हणतंय की दहीहंडी हा खेळ आहे. असं एवढे जर खेळ खेळत राहिले तर आपण, मला असं वाटतं, दहीहंडी फोडत राहू आणि संगीत खुर्चीच खेळत राहू. तर अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की खरं तर आजची चर्चा ही चर्चेसारखी किंवा एरवीच्या टेलिव्हिजन चर्चेसारखी झाली नाही. कोणी कोणावरती आरडाओरडा आणि भांडण केलं नाही. पण मुद्दा असा आहे की हीच संघभावना आपल्या देशामध्ये पण रुजेल, जी आपल्या आजच्या पॅनलिस्टमध्ये होती. अर्थात पॅनलिस्ट सगळ्यात जास्त स्पोर्ट्स कोट्यातून असल्यामुळे ते होते आणि माधव भंडारेंनी खूप चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट खरं तर आज दाखवलंय. ते एकदम जोरदार बॅटिंग केली त्यांनी. तर अभिनंदन आहे तुमच्या सगळ्यांचं. आणि मुद्दा असा आहे की हीच संघभावना जर रुजली आपल्या देशामध्ये आणि आपल्या पंतप्रधानांनी त्याकडे जर गांभीर्यानं लक्ष दिलं तर 2020च्या ऑलिम्पिकमध्ये 2024च्या ऑलिम्पिकमध्ये ही जी 2 पदकं आहेत त्याची संख्या ही 2 अंकी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण पाहत रहा एबीपी माझा.